कधी विचार केलाय की कमी पैशात शेअर बाजारात मोठी खरेदी करता आली तर ऐकायलाच किती भारी वाटते नाही का? तर यालाच म्हणतात मार्जिन मनी. हे ना एखाद्या सुपर पॉवर सारखंच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. प्रत्येक सुपर पॉवर सोबत एक मोठी जबाबदारी आणि धोकाही येतो. चला तर मग आजच्या या विश्लेषणामध्ये आपण मार्जिन मनीची ही ताकद आणि त्यात लपलेले धोके एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर मग तोच प्रश्न, कमी पैशात जास्त शेअर्स विकत घेता येतात का? हा प्रश्न ना अनेकांच्या मनात येतो. कमी गुंतवणुकीत जास्त नफा कमावण्याची ही संधी खरंच आहे की फक्त एक स्वप्न? चला याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. बरं, मग सुरुवात करूया अगदी मुळापासून. हे मार्जिन मनी प्रकरण नक्की आहे तरी काय, हे समजून घेण्यासाठी ना आपण सगळ्यात सोप्या प्रकारापासून सुरुवात करू, म्हणजे डिलिव्हरी बेस्ड खरेदी. इथून सुरुवात केली की सगळं एकदम क्लिअर होईल. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा आपण डिलिव्हरीसाठी शेअर्स खरेदी करतो, म्हणजे शेअर्स विकत घेऊन आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये ठेवतो, तेव्हा त्या खरेदीसाठी जेवढे पैसे लागतात ना, त्यालाच मार्जिन मनी म्हणतात. म्हणजेच काय, तर आपल्याला शेअर्सची 100% किंमत मोजावी लागते. यात काही वेगळं नाही. ठीक आहे, थिअरी तर झाली. आता हेच एका उदाहरणातून समजून घेऊया, कारण आकडेवारी समोर आली की सगळं गणित अगदी स्पष्ट होऊन जातं. ओके, समजा आपल्याला 100 रुपये भावाने 1000 शेअर्स विकत घ्यायचे आहेत. तर मग 1000 गुणिले 100 म्हणजे शेअर्सची किंमत झाली बरोबर 1,00,000 रुपये. पण थांबा, इथेच गोष्ट संपत नाही. यावर ब्रोकरेज, टॅक्स असे काही छोटे मोठे खर्चही लागतात. आपण ते साधारण 200 रुपये पकडूया. म्हणजे ही खरेदी पूर्ण करण्यासाठी आपल्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये एकूण किती पैसे हवेत? 1,00,000 अधिक 200 म्हणजे 1,02,00,000 रुपये. इतकं सोपं आहे हे. आत्तापर्यंत सगळं सरळ होतं. पण आता येतो खरा ट्विस्ट. इंट्राडे आणि फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये ना मार्जिन मनीचा अर्थच बदलून जातो. इथे एक नवीन शब्द येतो, लेव्हरेज. हीच ती गोष्ट आहे ज्यामुळे कमी पैशात मोठे व्यवहार करणं शक्य होतं. चला पाहूया हे नेमकं कसं काम करतं. आणि हा बघा, इथेच सगळा फरक आहे. डिलिव्हरीसाठी आपल्याला 100% पैसे द्यावे लागत होते, बरोबर? पण इंट्राडे किंवा फ्युचर्समध्ये बघा, फक्त 20 ते 50% रक्कम असली तरी व्यवहार करता येतो. म्हणजे विचार करा, 1,00,000च्या खरेदीसाठी फक्त 20 किंवा 30,000 रुपये लागतील. याच पॉवरफुल सुविधेला लिव्हरेज असं म्हणतात. पण मग प्रश्न येतो की हे मार्जिन कोण ठरवतं? तर बघा, हे असं नाहीये की सगळीकडे सारखंच असेल. प्रत्येक शेअरसाठी हे प्रमाण वेगळं असतं. याचे मूळ नियम सेबी आणि स्टॉक एक्सचेंज बनवतात. पण फायनल कॉल मात्र ब्रोकरचा असतो. म्हणजे तो किती मार्जिन देणार हे तो ठरवतो. कारण यात ब्रोकरची स्वतःची जोखीम असते. त्यामुळे असं होऊ शकतं की एकाच शेअरसाठी एक ब्रोकर 20% मार्जिन मागेल तर दुसरा 30%. हे त्यांच्या रिस्क मॅनेजमेंटवर अवलंबून असतं. ओके, आत्तापर्यंत आपण लिव्हरेजची चांगली बाजू बघितली. पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. हे लिव्हरेज म्हणजे ना एका दुधारी तलवारीसारखं आहे. जेवढ्या वेगाने हे नफा वाढवू शकतं, त्याच किंवा त्यापेक्षाही जास्त वेगाने नुकसानसुद्धा करू शकतं. हा मुद्दा खूप काळजीपूर्वक समजून घेणं गरजेचं आहे. आणि हेच तर लिव्हरेजचं मुख्य आकर्षण आहे. कमी पैशात जास्त शेअर्स घेता येतात आणि मग शेअरच्या किमतीत थोडी जरी वाढ झाली तरी मोठा नफा कमावण्याची संधी मिळते. खूपच आकर्षक वाटतं नाही का? पण इथेच सगळ्यात मोठा धोका लपलेला आहे. ज्या गणिताने नफा वाढतो अगदी त्याच गणिताने नुकसानही अनेक पटीने वाढतं. म्हणजे नफ्याचा विचार करण्याआधी नुकसान किती मोठं होऊ शकतं हे समजून घेणं 100 पटीने जास्त महत्त्वाचं आहे. तर मग आता प्रश्न उरतो की लिव्हरेज वापरायचं की नाही? याचं उत्तर एका खूप सोप्या पण तितक्याच महत्त्वाच्या नियमामध्ये दडलेलं आहे. चला बघूया तो नियम नेमका काय आहे. आणि हाच तो नियम आहे. लिव्हरेजवर आधारित ट्रेडिंग हे नेहमी ठोस माहिती किंवा अभ्यासावरच केलं पाहिजे, निव्वळ अंदाजावर नाही. जर आपल्याकडे शेअरच्या किमतीबद्दल काहीतरी पक्की माहिती असेल, काहीतरी अभ्यास असेल, तरच लिव्हरेजचा विचार करायला हवा. नाहीतर केवळ वाटतंय म्हणून ट्रेडिंग करणं हे जुगार खेळण्यापेक्षा वेगळं काहीच नाही. मग इंट्राडे आणि फ्युचर्स ट्रेडिंग कधी टाळायला हवं? पहिलं, जेव्हा ट्रेड करण्यासाठी कोणतंच ठोस माहितीवर आधारलेलं कारण नसेल. दुसरं, जेव्हा फक्त बाजाराची दिशा कुठेतरी जाईल असा अंदाज लावला जात असेल. आणि तिसरं, जेव्हा नफा मिळवण्यासाठी फक्त नशिबावर अवलंबून राहिलं जात असेल. या परिस्थितीत अशा ट्रेडिंगपासून दूर राहिलेलंच उत्तम.
तर मग पुढचा कोणताही ट्रेड करण्याआधी स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा. हा निर्णय माहितीवर आधारित आहे की नशिबावर? कारण या एकाच प्रश्नाच्या उत्तरात नफा आणि तोटा याचं सगळं गणित दडलेलं आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या आणि सुरक्षित ट्रेडिंग करा.